नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महालक्ष्मी माता जय नमः. श्री गुरुभ्यो नमः. तळमळ लागल्यावर गुरुभेट ही निश्चितच आहे. ऐकूया परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे विचार. काय करावे हे मनुष्याला बरोबर कळते, पण त्याचे मन त्याला आवरता येत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यात रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली चित्तवृत्ती भ्रमिष्ठासारखी होते. आपला भ्रम नाहीसा करायला 3 गोष्टी आवश्यक आहेत. 1. सद्विचार, 2. नामस्मरण आणि 3. सत्संगती. भगवंताचा विचार तोच सुविचार सद्विचार होय. म्हणून आपण भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात. पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत दुंडीत जाण्याची जरुरी न पडता संतच, अगदी हिमालयातले सुद्धा संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला खरी तळमळ लागली आहे का? तशी तळमळ लागली म्हणजे गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहत असतो. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. नमस्कार. सद्गुरू चरणी सेवा अर्पण.